हरे राम कृष्ण हरे हरे जय जय 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 राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे 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 रूप पाहता लोचणी सुख झाले वो साधनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचणी सुख झाले वो साधनी तुहा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आधार बापर सर्व सुखाचे आधार वापर तुमा देवीवर सर्व सुखाचे आगर वापर कुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा तुहा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम
हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतिता कीर्तिवानो कायमी पतिता कीर्तिवानो अवतार तुम्हा घराया कारण अवतार तुम्हा घराया कारण उद्धराया जना जन जीवा उद्धराया जना जन जीवा अवतार तुम्हा घराया करुण अवतार तुम्हा घराया करुण अवतार तुम्हा घराया वाढावया सुख भक्ती भाव धर्म वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे कुळाचारी नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार उद्धराया जन महादोषी उद्धराया जन महादोषी कमी अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी कैसे तुम्ही जशी संत जाना कैसे तुम्ही जशी संत जाना कैसे तुम्ही जशी संत जाना म्हणे गुण चंदनाचे अंगी कैसे तुम्ही जशी संत जाना कैसे तुम्ही जशी संत जाना जगी संत जाना अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन उद्धराया जन जन जीवा उद्धराया जन हरे विठोबार तुम्हारी जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबा हरी जय जय विठोबार कुमारी वडून वाजू नका पुढं पुढं बाई विठोबार कुमार
हरि जय विठोबार कुमार हरि जय विठोबार कुमार हरि जय विठोबार कुमार हरि जय विठोबार कुमार हरि जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार हरि जय विठोबार कुमार तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप
तुम्ही संतमाय वाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू अवतार तुम्हाधराया कारण उद्धराया जन महादोष जड जीवा किंवा महादोष वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार्य नाम विठोबाचे अवतार तुम्हाधराया कारण उद्धराया जन जड जीवा तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जान अवतार तुम्हाधराया कारण उद्धराया जन जड जीवा विठला 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 महायोग पीठे तटे भीमरत्यांबरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रै समागत तिष्ठन्तमानन्द कंदं ब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं समचरण सरोजं सन्द्रणीलाम्बुदाभं जगननिहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंद्रं कंजनेत्रं सधे धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ करुणा करा दयाळ करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह ओ पावन झालो चराचर करुणा करुणा करा अनुग्रह लागलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा या तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही नेने बोलते वचने भाविका तुमचा अनुग्रह लादिलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास द्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू अवतार तुम्हाधराया कारण उद्धराया जन जड जीवा झाल प्रस्तुत कीर्तन सेवेकरता घेतला अभंग संत श्रेष्ठ संत श्रवणी जगद्वंद जगद्गुरु देवनिवास तुकोबरा यांचा 4 चरणाचा संत प्रकरणातला अभंग आहे. तुकोबराय संतांचं वर्णन करतात, संतांचं वर्णन करतात. ह्या अभंगामध्ये ते स्वरूपत्वानं वर्णन करतात आणि कर्तृत्व रूपामध्ये वर्णन करतात. पहिल्या चरणामध्ये तुकोबराय संतांचं स्वरूपत्वानं वर्णन करतात. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो. दुसऱ्या चरणामध्ये संतांच्या कर्तृत्वाचं वर्णन करतात. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. तिसऱ्या चरणामध्ये संतांच्या कर्तृत्वाचं वर्णन करतात. वाढाव्या सुख भक्तिभाव धर्म कुळाचार्य नाम विठोबाचे. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय संतांच्या
पुन्हा स्वरूपाचं वर्णन करताना उपमा देतात. तुका म्हणे गुण चंदनाची अंगी तैशे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जोडजीवा विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगामध्ये तुकोबराय संतांचं वर्णन करतात. संतांचं वर्णन करतात तुकोबराय. वर्णन संतांचं करावं, कारण संतांचं वर्णन केल्यानंतर काहीतरी फायदा आहे. वास्तविकरित्या कीर्ती मानवाची वाणू नये. संतांचं वर्णन करावं, देवाचं वर्णन करावं. सामान्य जीवाचं वर्णन काय करायचं? अज्ञान रूपामध्ये असणाऱ्या जीवाचं वर्णन करून चालत नाही. देव किंवा संत यांचं वर्णन का करावं? कारण त्याचा काहीतरी फायदा आहे. पण प्रश्न असा आहे की संतांना वर्णन आवडतं का नाही? संतांना वर्णन आवडतं का? एखाद्या संतांचं वर्णन केलं तर संत म्हणतात नको नको नको. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती का निनायकावी, अमुक आयसी नोहावी सेची लोका. आपली पूज्यता आपल्या डोळ्यांनी संत कधी बघत नाहीत, स्वतःची कीर्ती कानांनी संत कधी ऐकत नाहीत, कारण संतांना ते आवडत नाही. का आवडत नाही? मान दे कोणी सहसा संत असंतोष होई जैसा. सन्मान बघितला की संतांना असंतुष्टता वाटायला लागते, कारण दंभमान चेष्टा नाही का, हे प्रमाण माहीतच आहे सगळ्यांना. हे तर शुकराचे विष्ठा नको वाटतं. संतांना मान सन्मान प्रतिष्ठा झालेली किंवा वर्णन एखादा केलेली स्तुती झालेली आवडत नाही. मग तुकोबराय स्वतःच म्हणतात न करावी स्तुती माझी संत जनी. एखाद्या कोणी संत जर असतील तर माझी तुम्ही स्तुती करू नका म्हणतात. करू नका, कारण स्तवणी येणारा केला आयुष्याचा मातेरा. एखाद्या माणसाची खरंच जर स्तुती केली तर होऊ शकतं त्याचा मातेरा होण्याची शक्यता काही नाकारता येत. एखाद्याला म्हटलं वावा महाराज वावा महाराज आजपर्यंत, म्हणजे माझ्यासारख्याला म्हटलं एखाद्यानं काय कीर्तन आज झालं म्हटलंय नाही का. मग आता कीर्तन झाल्यावर महाराजाला असं एखाद्याला म्हटलंच तर मग आमच्यासारख्याला माझ्यासारख्याला वाटतंच की आता ज्ञानोबा तुकोपर्यंत आमचा नंबर लागतो का काय. एखाद्याला वाटण्याची शक्यता असते, कारण हरभऱ्याच्या झाडावर जाऊन माझ्यासारखा बसतो बरं का. का बसतो? कारण स्तुती जी आहे त्यामुळं फाजील आत्मविश्वास वाढू शकतो. तो आत्मविश्वास म्हणजे कसला आहे? सरळचा नाही, कसं आहे? फाजील आहे. फाजील म्हणजे अतिशोक्ती, अतिशोक्त आत्मविश्वास आपल्याला प्राप्त होतो. त्यामुळं आपण त्या स्तुतीमुळं आपला नुकसान होण्याची जास्त शक्यता आहे. म्हणून एक ठिकाणी वर्णन केले की प्रत्यक्ष गुरुवस्तुत्या परोक्ष मित्रबांधवा कर्मांते दास वर्त्याच्या नैव पुत्रा तथा स्त्रिया. प्रत्यक्ष गुरुवस्तुत्या गुरुची स्तुती प्रत्यक्ष करावी. गुरु समोर आले की त्यांचं वर्णन करावं. काय सांगू मी या संतांचे उपकार, त्यांचं वर्णन करावं. संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही. संतांबद्दल बोलून जावं, संतांचं वर्णन करावं, संतांची स्तुती करावी नाही का. काय सांगू मी या संतांचे उपकार, संतांचा महिमा तो बहुदुर्गम, काय वाणू आता न पुरेही वाणी मस्तक चरणी ठेवी तसे. हे संतांबद्दल बोलायला काय हरकत नाही. संतांचं वर्णन करावं बरं का. पण कोणाचं वर्णन करू नये याचं वर्णन आहे. तर स्तुती सामान्य जीवाची, अज्ञानी जीवाची स्तुती करू नये. अर्थ कळाला का बघा. स्तुती संतांची करावी. पण प्रश्न असा आहे की संतांना स्तुती आवडत नाही तर का करावी? संतांना स्तुती आवडत नाही. जेवायला एखादा माणूस बसलाय त्याला लाडू आवडत नाही, मग सारखंच जर त्याच्यासमोर लाडू घेऊन झालं, तुम्हाला लाडू पाहिजे, त्यातल्या त्या डायबिटीजवाला असला तर नाही का. अर्थ कळाला का. डायबिटीजवाला असला तर त्याला त्रासच होण्याची शक्यता आहे, दुःख होणं होईल की नाही सांगा. मग एखाद्याला स्तुती आवडत नाही तर त्यांच्यासमोर जाऊन तीच गोष्ट आपण का करावी? जी गोष्ट एखाद्याला आवडत नाही त्यांच्यासमोर जाऊन तीच गोष्ट आपण का करावी नाही का. पण संतांना स्तुती आवडत नाही जरी असले तर संतांची स्तुती केल्यामुळं फायदा काहीतरी आहे बरं का. काय फायदा आहे? काय फायदा आहे? फायदा बरेचसे आहेत. काय फायदा याचं वर्णन तुकोबराय एका अभंगात करतात. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, घेता सज्जनांची नावे, घेता सज्जनांची नावे. हा पुण्य सज्जनांची नावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे. वंत व्हावे, व्हावे, पुण्यवंत व्हावे. घेता सज्जनांची नावे,
काय फायदा झाला? पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. पुण्यवान होतो माणूस. संतांचं नाव घेतलं की पुण्य वाढायला लागतं, पापही संपून जातात. तुका म्हणे पापे जाती संतांची अजपे. संतांचं वर्णन केलं, संतांची स्तुती केली, पाप संपून गेली, पुण्य वाढलं. आणि काय पाहिजे सांगा? मग संतांना आवडत नाही, संत तर कानात स्तुतीला पोचवतच नाहीत. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी, कानामध्ये स्तुतीला संत पोचवत नाहीत. म्हणजे 2 तास महाराज वर्णन केलं संतांचं, पण संतांनी कानामध्ये स्तुतीला पोचवलंच नाही. मग फायदा काय झाला? तर फायदा झाला पुण्य वाढलं, पाप संपून गेलं. संतांचं वर्णन, मग संतांनी स्तुतीला आतमध्ये पोचवलं, पुण्य वाढलं, पाप संपून गेलं. फायदा काहीतरी झाला की नाही सांगा? हा, यो फायदा आहे. म्हणून संतांचं वर्णन करावं. नामदेवराय म्हणतात, नामा म्हणे तया साधुसी वाणिता वाचे पवित्रता अखंडित. वाणीला जर पवित्रता प्राप्त करायची असेल तर संतांचं वर्णन करावं, संतांची स्तुती करावी. संतांचं वर्णन, संतांची स्तुती संत कळाल्यामुळं केली जाते. कळालेच नाही तर करणार कसं? कारण जे समोर आलेले आहेत ते संत आहेत हे कळल्यानंतरच त्यांचं वर्णन केलं जाऊ शकतं. संत हे श्रेष्ठ आहेत, त्यांच्याबद्दलचं वर्णन करण्याकरता ते कळणं गरजेचं आहे. तुकोबरायांना संत कळालेले आहेत, आणि संत कळालेले आहेत याचं कारण आहे की स्वतः संत झाल्याशिवाय संत स्वरूप कळू शकत, त्या अवस्थेला गेल्याशिवाय संतांचं स्वरूप कळू शकत नाही. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळो. त्यांचं महिमत्व कळण्याकरता संत स्वतः स्वरूपत्वेनं तदरूप व्हावं लागेल, तेव्हा संत कळायला लागतील. शब्दाद्वारा त्यांचं वर्णनच होऊ शकत नाही. शाब्दिकाचे काम नाही येते, तरीही संतच वर्णन करू शकतात. केलं तर वर्णन संतच करू शकतात. तुकोबराय स्वतः तद्रूप आहेत, तदाकार आहेत, त्यामुळे त्यांना तद्रूपत्वेनं संतांचं वर्णन ते करू शकतात. तुकोबराय करतात. तरीही तुकोबराय या अभंगामध्ये स्वतःला काय म्हणतात? कायमी पतित कीर्तिवान. स्वतःकडे कमी भाव घेतात, कारण संत श्रेष्ठ आहेत हे तुकोबरायांना दाखवायचं. या अभंगामध्ये पूर्णरित्या संतांचं वर्णन तुकोबराय करताना या अभंगामध्ये पूर्ण तुम्ही शब्द वापरतात. तुम्ही 3 वेळा वापरतात शब्द या अभंगात. पहिल्या चरणामध्ये तुम्ही संत माय, दुसऱ्या चरणामध्ये अवतार तुम्हा, आणि शेवटच्या चरणामध्ये तैसे तुम्ही जगी संत जन. संतांना आदर देतात तुकोबराय. आदर एवढा देतात की काय रे संत, अरे संत असं कधी म्हणत नाहीत, नाही का? अहो संत, तुम्ही संत, काय सांगू मी या संतांचे उपकार. एकतर अभंग असं आहे की ज्ञानोबरायांचं वर्णन करायला तुकोबराय घेतात, आणि ज्ञानोबरायांचं वर्णन कुठंही ज्ञानदेव, ज्ञानेश्वर, ज्ञानोबा असं त्या अभंगात शब्द न वापरताही ज्ञानोबरायांचंच वर्णन करून जातात. कोणता अभंग आहे? जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, करील ते काय नो हे महाराज परिपाय बीज शुद्धांगी, जयाने घातली मुक्तीची गवांनी, मिळविली बांधी वैष्णवांची. तुका म्हणे देते सुका काय म्हणे, राही समाधान चित्ताची. अर्थ बघून जावा. पूर्ण अभंगामध्ये कुठे ज्ञानेश्वर शब्द आला का? पूर्ण अभंगा कुठे ज्ञानोबा शब्द आला का? पूर्ण अभंगामध्ये कुठे ज्ञानदेव शब्द आला का? माऊली शब्द नाही आला, तरी सुद्धा हे सगळं वर्णन कुणाचं केलं? ज्ञानोबरायांचंच केलेलं आहे. कारण जयाचे द्वारी सोन्याचं पिंपळ असं कोण असू शकतं हे माहिती आहे सगळ्यांना. ज्याच्या द्वारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे असे कोण आहे? तर ज्ञानोबरायचं. रेड्यामुखी वेद बोलवण्याचं सामर्थ्य कोणामध्ये आहे, नाही का? हा, करील ते काय नोहोय महाराज परिपाय, जयाने घातली मुक्तीची गवानी, नाही का? अंगी ऐसे बळ रेडा बोले, हे सामर्थ्य कोणाचं आहे? त्यांच्या कर्तृत्वाचं वर्णन करून त्यांचं पूर्णरित्या तुकोबराय वर्णन करतात. याचा अर्थ एवढा आदर देतात, नाही का? किती आदर संतांच्या बाबतीतला तुकोबराय करतात. काही वेळ देवाला म्हणतात काय रे देवा. देवाला काय एकेरी भाषेत बोललं, देव लढिवाळपण आहे तो, आपलेपणाचा भाव आहे तुकोबराय, लढिवाळपण आहे. काही वेळ देवाला म्हणतात तुझं विंस का माझं नाही कोणी, नाही का? काही वेळ देवाला म्हणतात आमुची आबळे, तुझं देव पण, तुझं शब्द वापरतात. अर्थ कळाला का? पण संतांना मात्र का हो संत तुम्ही संत, नाही का? काय सांगू मी या संतांचे उपकार. हा आदरार्थक भाव आहे, कारण तुकोबरायांनी संतांना ओळखलेला आहे. संत आहेत नेमके कसे ह्यांचं स्वरूप ओळखलेलं आहे. वास्तविक या जगतामध्ये संत ओळखणं फार अवघड आहे आणि फार कठीण आहे. चंद्रामृत सुखे सेववेल, असता जाता रवी धरवेल, बाह्यासागर हेळा तरवेल, पर्या साधूंची भेटी न होईल का. चंद्राचं अमृत सुद्धा सुखानं सेवन करता येईल असं म्हणतात. अस्ताला जाणारा रवी सुद्धा हाताने धरता येईल सूर्याला असं म्हणतात. हातानं सागर सुद्धा तळण्याचं सामर्थ्य येऊ शकतं असं तू एका ठिकाणी म्हणतात. तरी सुद्धा संत भेटणं अवघड आहे, ते कळणं अवघड आहे. वास्तविक जगतामध्ये दिसतील एखाद वेळ वावरताना फिरताना, पण आपल्याला त्यांची भेटी होणं कठीण असतं. ते वर्तते दिसते देही परी ते देही ना माझी ठाई. स्वरूपत्वेनं देहामध्ये वर्तन करताना दिसत असले तर स्वरूपत्वेनं ते कुठं आहेत? तर निर्लिप्त अवस्थेला प्राप्त झालेले संत. जे जगतामध्ये वावरताना दिसतात येर माणूस पण तो हंबलवके का चारू,
त्यांच्यामध्ये जो रूपत्वेनं सामान्य रूपता दिसत असेल तर तो लौकिक हा भाग आहे, लौकिकाचार आहे. त्यामुळे संत जगतामध्ये बघा कसं असतं की सारखेपणा भाव असेल जगामध्ये, आपण पण आपल्यासारखेच ते आहेत असं आपण एखाद्या वेळेला म्हणेल, पण तसं म्हणता येईल. कारण ते जे करतात ते आपण करू शकतो. काय करतात? अलौकिक काम करतात. ते काय अलौकिक आहे? सूर्य, रवी, दीप, हिरा. रवी म्हणजे सूर्य, दीप म्हणजे दिवा आणि हिरा म्हणजे हिरा माहिती आहे. हे देखणेपणाला दाखवतील, वस्तू असणाऱ्याला दाखवतील, पण अदृष्ट दर्शनी संतांची जे ते काम करतात ते अदृश्य तत्वाची अनुभूती देतात. हरपले आपण पे पावे ते संता ते पाहता गिवसावे, म्हणून ऐकावे वाणावे त्याची सदा. हरवलेली गोष्ट प्राप्त करून देतात त्यांना संत. हरवलेली गोष्ट आहे आपल्याकडनं. काय हरवले? मीपणा हरवलं, मी कोण आहे याचं ज्ञान हरवलं. पण माऊली म्हणतात मी कोण हा करावा विचार, मी नेमका कोण आहे, माझं स्वरूप काय आहे हे आपण विसरलं गेलो. आपण मीपणामध्ये एवढ्या अहंकारात गेलो की मी कोण आहे, मी अमुक, मी तमुक, मी हे, मी ते, अशा प्रकारचा भाव आल्यामुळं आपली अधोगतीची भावता होते. मीपणाच्या अहंकारामुळं आपल्याला पुन्हा जन्ममरणाच्या राहडगाडग्यात पडावं लागतं. पण तुकोबरा म्हणतात मीपणा, संत म्हणतात मी मनामुळंच आपण बंदात पडलो. आधी होता अमुक्त बळेल झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे, माझं माझं घेतलं आणि मी माझे भुललो गा दीप पतंगा सोयी. त्यामुळं मीपणाचं ज्ञान खऱ्या अर्थानं करून देतात संत. नेमका मी कोण आहे ते कळो येईल विचारिता, आहे ठाऊक सवागी असंता, मी तर वासुदेव तत्वता. हे कळतं संतांच्यामुळं. त्यामुळं संतांचं वर्णन करावं. कारण त्यांचं का वर्णन करावं की त्यांच्यामुळं आपल्याला स्वरूप कळालं नाही का, आणि त्यांच्यामुळंच कळावं म्हणून करावं. आणि त्यांच्यामुळं कळेल भविष्यामध्ये असेल समजा तरी त्यांचं वर्णन करावं, आणि त्यांच्यामुळं कळालं म्हणून त्यांचं वर्णन करावं झाल्यानंतर सुद्धा. बरं का, होण्या अगोदर, ज्ञान होण्या अगोदर त्यांच्यामुळं कळेल म्हणून त्यांचं वर्णन करावं, ज्ञान झाल्यावर त्यांच्यामुळं कळालं म्हणून त्यांचं वर्णन करावं नाही का. दोन्ही रूपात संतांचं वर्णन. तुकोबराय संतांचं वर्णन करताना म्हणतात तुम्ही संत माय बाप कृपावंत, संत कसे हात्र मायबाप हात, कृपावंत मायबाप हात. संतांना तुकोबराय मायबापाची काय देतात, मायबाप रूप समजतात. वास्तविक आईच्या अंतकरणामधला जो भाव आहे तद्रूप सत्तत्वाचा भाव आहे. संत कशा प्रकारे आपल्याला बघतात तर संत साहित्य, संत भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर आईचं हृदय कसं असतं याचा विचार आपण करावा. आईच्या अंतकरणामध्ये काय भाव आहे हो? मातेची चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. आईच्या चित्तामध्ये बाळाची व्याप्ती आहे. आणि आई निरपेक्षपणानं मुलावरती स्नेह करते. करते की नाही सांगा? लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. कुठलाच लाभ न घेता अंतकरणामध्ये त्या मुलांवरती स्नेह करत असते. तिला माता म्हणतात, आई म्हणतात. किती वर्णन संतांच्या चिंतनामध्ये गेले. माई बापा पुढे लाडके लेकरू. लेकरू लाडकंसं कोणापुढं आहे? आई बापा पुढं लाडकं लेकरू असतं. त्या आईच्या बाबतीतचं वर्णन करायचं म्हटलं तर माऊली बऱ्याच ठिकाणी वर्णन करतात. माऊली म्हणतात नाना गाय चरे डोंगरी, प्रचित्त बांधले असे वत्से घरी, प्रेम ते तिचे करी स्थानापती. गाय डोंगरात जरी चरत असली तरी तिचं चित्त मात्र कुठं असतं? वासराकडे असतं नाही का. कारण तेच प्रकारचा तिचा भाव असतो. जरी ते वावरताना इकडे दिसत असेल तरी सुद्धा लक्ष मात्र तिचं कुठं असतं? वासराकडे असतं, आपल्या लेकराकडे असतं. आकाशात घार जरी फिरत असली, घार फिरे आकाशी, परिचित्त तिचे पिलापासी. ऐक नाही सांगा. एक उदाहरण सांगितलं जातं. एक उदाहरण ऐकलेलं सांगतो की एक राजा होता, एका हरणीच्या पाठीमागं लागला. त्या हरणीच्या पाठीमागं लागला. सकाळी शिकारी करता लागलेला होता. घोड्यावर राजा होता आणि शिकार करण्याकरता हरणीच्या पाठीमागं लागला. दिवसभर राजा त्या शिकारी करता मागं पळाला, पण हरणी काय सापडली नाही. शेवटी राजा थकला आणि मागं जायला निघाला. जात असताना त्याचं छोटंसं पाडस, त्या बाळाचं, त्या हरणीचं पाडस त्या राजानं बघितलं. कुठं होतं ते पाडस? एका झाडाखाली बसलेलं होतं. त्या पाडसाला बघितलं, त्याने विचार केला हरणी नाही मिळाली, निदान त्याला तर घेऊन जाऊ. म्हणून त्याला उचललं आणि आपल्या घोड्यावर घेतलं. राजा पुढे जायला निघालाय. जात असताना मागणं राजाला काहीतरी चाहूल लागली. काय चाहूल लागली असेल हो? जी हरणी राजाला दिवसभर सापडली नाही, शिकार म्हणून करायला गेलता, पण ती दिवसभर न सापडणारी हरणी आत्ता त्या राजाच्या मागणं यायला लागली. आत्ता त्या राजाच्या मागणं यायला लागले. त्या राजाला ती चाहूल लागली. मागं वळून बघतोय तर काय यायला लागलेलं होतं? तर ती हरणी यायला लागलेली. विचार करा की ती हरणी त्या राजाला कधीच सापडली नसती, पण आता ती हरणी राजाच्या मागण्या यायला लागल्या. राजाने विचार केला ही आपल्या बाळाकरता यायला लागलेली आहे.
तिचं बाळ त्या हा राजानं घेतलेलं आहे आणि एवढ्या करता जर ती हरणी जर त्या बाळाकरता जर राजाकडे जात असेल, तर जीवावर उदार होऊन जर जात असेल, तर आईचं मुलावर असणारं स्नेह कळालं का तुम्हाला? बघा, इतकं स्नेह आईचं मुलावर असतं, त्याला निरपेक्ष प्रेम म्हणतात. मातेची चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती का म्हणावं लागतं? मातेविन बाळा आणि न माने सोहळा. आणि बाळाचं पण तसंच असतं. लहानपणी बाळाला आई पाहिजे म्हटलं की बाकी काही नसलं तरी लाडू पाहिजे का? नाही नाही, मला आईच पाहिजे. एक वेळा आईचा हट्ट केला पोरानं की लाडू दिलं तरी ते नको म्हणतं, जिलेबी दिलं तर नको म्हणतो, बर्फी दिले तर नको म्हणतो, बाकी काहीही द्या तुम्ही म्हणताय तरी नको म्हणतं, मला आईच पाहिजे म्हणतं की नाही सांगा? मातेविन बाळा आणि न माने सोहळा. संतांनी आपल्या संपूर्ण चरित्रामध्ये सगळा सूक्ष्म समाजाचा विचार केलेला आहे. कोणाचं कसं स्नेह असतं, कोणाचा कसा प्रकारचा भाव असतो, हे फक्त अभ्यासाचा, आपल्या चिंतनाचा आणि आपल्याला संत समजण्याचा विषय आहे. एवढाच तो काही भाग आपण समजून गेला पाहिजे. संत आपल्याला दाखवतात स्वरूप, चित्र, आपण आपलं जीवनात अनुभवतो तेच वस्तू आहेत. आई आपल्यावरती किती स्नेह करते. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हिस्सा आहे. पोटामध्ये भार वाहते आणि सर्वस्व सहन करते, नाही का? म्हणजे आई झोपलेली आहे, लहान पोरगं बाळकसं झोपलेलं आहे. त्या लहान मुलानं जरी बिछाना ओला केला रात्रीच्या वेळी, तर आई ओल्यावर झोपते पण पोराला वाळल्यावर झोपवते. लहानसं बालक असेल बघा, नाही का? याला म्हणतात आईचं प्रेम. त्याचे सर्वस्व ही साहे, त्याचं सर्वस्व सहन करते. म्हणून इथं सामान्य रूपत्वेनं उदाहरण दिलेलं नाही. आईच्या अंतःकरणामध्ये वात्सल्य नावाचा भाव आहे. तो भाव मुलावरती निरपेक्षपणाचा असल्यामुळे संतांना ही उपमा दिलेली आहे. तुम्ही संत माय. माय उपमा सहजासहजी भेटेल का? नाही नाही, आईचं तेवढं प्रेम असतं. मुलाचाही तेवढाच भाव आहे. मुलाचा केवढा भाव आहे महाराज? मुलासमोर काय आहे तर आई आहे. बघा, आई कुरूप आहे. वर्णन माऊलीचं बघा, मी पदरचं काय सांगत नाही, प्रत्येक चरणा चिंतन आहेत. माऊलीचं काय आहे? माऊली म्हणतात, आणि आपुली माय कुब्ज जरी आहे तरी जेते नोहे स्नेह करी. आपली आई कुब्ज जरी असली तरी, म्हणजे कुरूप असली तरी, दिसायला अजिबात सुंदर नाही, तरी सुद्धा त्या मुलाचं प्रेम काही आईबद्दलचा स्नेहभाव कमी होत नाही. आणि आपुली माय कुब्ज जरी आहे तरी जेते नोहे स्नेह करी कुरे एराजिया पराविया रंबेहुनी बरविया. बाकी आजूबाजूला बसलेल्या स्त्रिया फार सुंदर आहेत. एराजिया पराविया रंबेहुनी बरविया. त्या काय कराव्या बाळकेतेने? ते बालक फक्त आपल्या आईचा विचार करतं. त्याला वाटतं ह्या जगातली सगळ्यात श्रेष्ठ कोण असेल तर आपली आई आहे, असं त्या बाळाला वाटतं ना. ही माऊलींनीच सांगितलेले चिंतन. आणि आपुली माय कुब्ज जरी आहे तरी जे ते नोहे स्नेह कुरे की अगा पाणी आवणी बहवे तुपी गुण की राहे परी मिना काय होय असणे देत. माऊली एखादं उदाहरण देताना सांगतात, एक उदाहरण देतात आणि म्हणतात, पाण्यात गुण जास्त का तुपात गुण जास्त? तुमचं काय म्हणणं? पाण्यात गुण जास्त का तुपात? बघा, पाण्यात गुण जास्त आहे का तुपात? माऊली वर्णन करतात, आगा पाणीयाऊनी बहवे तुपी गुण कीर आहे. तुपात गुण जास्त आहे तो, कारण त्याची किंमत बघा की किती आहे. आणि पाण्याची लिटरवर पाणी आपल्याला 20 रुपयाला पण मिळून जाऊ शकतं, पण तूप किशे जरा बोलत जावं, काही टेन्शन घ्यायचं नाही. 800 रुपयाला लिटर का किलो? किलो आहे ना. बघा, मग फरक पडला की नाही सांगा? एवढे किमतीमध्ये फरक जर असेल तर याचं कारण काय? त्याच्यात गुण जास्त आहेत म्हणून. पण माशाला विचारलं, तुला पाणी पाहिजे का तूप पाहिजे? ते म्हणेल पाणीच पाहिजे. तुपाला तिकडे काही करा, तुम्ही न्या जावा, काय हरकत नाही, पण मला तेवढं पाणी द्या. काय म्हणेल? अगा माऊलीची ओवी काय म्हणते बघा, अगा पाणी आवणी बहवे तुपी गुण कीर आहे परी मीना काय होय असणे ते. मीना म्हणजे माशाला. माशाला त्याचं काय ठरलंय? काहीच नाही त्याचं पडलेलं. तद्वत आहे की बालका करता आईच श्रेष्ठ वाटायला लागते. हा भाव इथला सांगितलेला आहे. आई जशी बालका करता का श्रेष्ठ आहे? कारण आईच्या हृदयामध्ये बालकाबद्दलचा जो स्नेहभाव आहे तो निरपेक्षपणाचा आहे, अपेक्षारहित आहे आणि बालकाला वाढवत असते. आई निरपेक्षपणानं वाढवत असते. तरीही या ठिकाणी संतांना माईबाप ही संज्ञा दिली. बापाच्या बाबतीत तसंच आहे. बाप करी ओढी लेकुराची जोडी आपुली कुरवंडी वाढवणी एकाएकी केला मिरासीचा धनी कडिये वागवणी भारखांदी. बाप आपल्या मुलाला सर्वस्व, आपलं नाव देतो, आपले विचार देतो, आपले संस्कार देतो, आपल्याला वाढवत असतो, नाही का? बाप करी ओढी लेकुराची जोडी आपुली कुरवंडी वाढवणी. म्हणून म्हणावंसं परंपरेनं माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, असं तसं नाही म्हटले आहे का? माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची
तुझे चरण सेवा पान द्या 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 माझ्या तुझे चरण सेवा माझ्या वडिलांची विराशी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा परंपरेने आलेले आहे. वडील म्हणजे एक श्रेष्ठ रूपत्वानं एक मानलं जातं आणि आपण ज्या परंपरेतले ज्या आहोत वंशातले त्या प्रकारचंही वडिलांना मानलं जातं. आई बापांच्या बाबतीतलं चिंतन कसं आहे. माईबाप आपल्याकरता श्रेष्ठ आहेत. माऊली तर माईबापांना तीर्थरूप मानतात. सकळ तीर्थाची येधुरे जे का माता पित्रे तया सेवेसी करी लोणकी. सगळ्या तीर्थांची रूपता तिथं माईबापांच्या जवळ आहे. सगळी तीर्थरूपता तीर्थरूप आपण म्हणतो माईबापांना. पहिल्या काळात पत्र लिहिताना काय राहायचं तीर्थस्वरूप आई वडील नाही का. आई वडिलांच्या हा तीर्थरूप आई वडिलांच्या सेवेसी पत्र लिहिताना पहिल्या काळात लिहायचं हा नाही का. बघा किती आदर होता स्नेह होता नाही का. काय अवस्था काय होतं परिवर्तन. आता काही ठिकाणी आता वृद्धाश्रमांची संख्या झालेली आहे. काही ठिकाणचं सांगतोय बरं का सगळीकडे नव्हे. का वाढलेली आहे. एकाला विचारलं तिथं तुमच्या इकडे वृद्धाश्रम एवढे का झाले. म्हटलं काय सांगायचं. मुलांना आईबापांना सांभाळण्याकडे लक्ष देण्याकडे वेळ नाही. त्यामुळे आईबापांनी काय केलेलं आहे आपणच विचार केला की एकटं राहण्यापेक्षा जरा आपल्या वयाची लोक असतात त्यामुळे तिथं जाऊन राहिलेलं बरं पडतं नाही का. एक पोरगा आपल्या बापाला घेऊन वृद्धाश्रमात गेला आणि वृद्धाश्रमात गेल्यानंतर तिथं तो पैसे पेमेंट पे करत होता. तोपर्यंत बाप त्या मॅनेजरशी बोलत होता. तर पोरगाच येऊन त्या मॅनेजरशी म्हटला की आमच्या वडिलांची तुमची ओळख कशी काय आहे काय ओळख आहे काय. तो म्हटला ही आत्ताची ओळख नाही म्हटली फार जुनी ओळख आहे. तो म्हटला कधीची ओळख आहे. म्हटला जेव्हा हे त्यांच्या आईबापाला सोडायला आले तेव्हाची ओळख आहे. हे त्यांचे केले कर्म झाले केलेल्या कर्माचाच परिणाम होतो महाराज बरं का. काय सांगायचं आहे. विचित्र अवस्थेचा भाव काय तर आपण संस्कार द्यायला कुठेतरी चुकतो. वास्तविक कोणीकडं एकाकडं चूक होत संस्कार कुठेतरी द्यायला कमी पडतात. आपण संस्कार म्हणजे सहजरित्या नाही आहे. संस्कार याचा अर्थ आता आमचे महाराज इंगळे महाराज नाही अजिंक्य इंगळे महाराज आहेत कीर्तनकार आहेत तुमच्या गावामध्ये. उत्कृष्ट असं संस्कार शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आता किती तारखेपासून महाराज 9 मे ते 23 मे. बघा काय संस्कार आहे. आपल्याला फार लहानपणीच संस्कार होण्याची गरज असते. त्यांनी आता मृदंगचे क्लास त्यात होणार नाही का. गायन होणार क्लास होणार त्याच्यामध्ये. चांगल्या संस्कृत पाठ होणार नाही का. कीर्तन ऐकायला मिळणार. टाळ कसा वाजवायचा कशा प्रकारच्या पावली धरायच्या याला उत्कृष्ट असे शिक्षक लोक शिकवणार आहेत नाही का. चांगले शिक्षक येऊन शिकवणार. ज्यांनी अभ्यास केलेला आहे ज्यांनी साधना केलेली आहे असे गुरुवर्य येऊन आपल्याला ह्या ठिकाणी शिकवणार. आणि तिथं जर एखादा आपल्यातला मुलगा जर गेला समजा आणि त्यानं जर त्यातलं ते 15 दिवस बरं का 15 दिवसात पूर्ण मृदंगवादक परफेक्ट झालाच आणि कीर्तन वाजवायला लागलाच असा तो भाव केवळ नसतो. तिथं काय असतं की नुकतं बघणं आहे आणि शिकणं पण आहे. त्यातनं त्या शिकला तर काय शिकलाच जातो. पण बघता बघता असं वाटायला लागतं की आपण पण असं व्हावं. आपण पण असं व्हावं असा भाव यायला लागतो. कारण ते संस्कार आहेत. संस्कार आपल्या अंतःकरणामध्ये संस्कार लहानपणापासून ते रुजले जातात. संस्कार आपल्याला संस्कृती शिकवतात नाही का. संस्कृतीचे संस्कार आपल्या व्हायला पाहिजे. नाहीतर नाही का स्वतः खाणं ही प्रकृती आहे. दुसऱ्याचं हिसकावून घेऊन खाणं ही विकृती आहे.
पण स्वतः न खाता दुसऱ्याला देणं ही संस्कृती आहे. आपल्या संस्कृतीमध्ये मातृदेवो भव आचार्य देवो भव असं वर्णन केलं जातं. मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव हे शिकवलं जातं. सकाळी उठल्यानंतर कराग्रे वसते लक्ष्मीपासून आपला क्रम चालू होतो. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदो प्रभाते करदर्शन. हे हात आहेत, सामान्य नाही. मेरा हात जगन्नाथ, माझा हात म्हणजे सामान्य नाही, परमात्मा स्वरूप आहे. त्याला हाताला वंदन करावं लागतं. भूमीला वंदन आहे नाही का, भूमीचं वंदन, हाताला वंदन, त्याचे मंत्र, जेवण करताना काय म्हणावं, हे संस्कार आहेत. आणि हे संस्कार कसे होतात कोणीतरी शिकवावं लागतं. त्यानंतर त्या संस्कारांची रूपता तयार होते. आणि त्यामुळं आपल्याला हे संस्कार ह्यातनं मिळू शकतात नाही का, त्या शिबिराच्या माध्यमातून. मी काय सांगत होतो की कुठेतरी संस्कार कमी. आई बाप मुलांना काय संस्कार देऊ शकतात? सुरुवात वर्तनापासून असते. आपण कसं वागतो तसं बघतात. एक बाप म्हणतो पोराला टीव्ही बघून वगैरे, आणि ह्योच टीव्ही समोर बसलेला असतो. मग कसं काय ती पोरगं टीव्ही बघणार नाही सांगा? एक बाप म्हणतो मुलाला की मोबाईल बघू नको, पण स्वतःच 2-2 तास मोबाईल बघत बसलेलं पोरानं बघितल्यामुळं पोरगं बघायला लागतं. याचा अर्थ आहे की पहिल्यांदा ती ऑब्झर्व करतात. तुम्ही राहता कसं, तुम्ही वागता कसं, तुम्ही बोलता कसं. ह्या बोलणं राहणं वागण्यामधूनच ते शिकत असतात पहिल्यांदा. त्यामुळे आपण जर ज्ञानेश्वरी उघडून बसलो तर मुलाला वाटलंच पाहिजे की बाबा आपण ही ज्ञानेश्वरी, आपले वडील असतात म्हटलं आपण पण बघावं काय आहे. आपण जर पूजन करायला लागलो तर पोराला पण वाटेल. आपण हरिपाठ दररोज म्हणायला लागलो तर पोरालाही वाटेल आपण हरिपाठ म्हणावा. आपण एखादा संगीत वाजवायला लागलो, मृदंग टाळ, तर मुलालाही वाटेल की आपणही करावं. कारण त्याच्या वातावरणामध्ये तो फरक होत असतो. आपल्या घरातल्या वातावरणामध्ये आपण बदल केला तर विठ्ठला विठ्ठला. तसं संतांचं वर्णन करताना ह्या ठिकाणी सांगितले संस्कार देण्याची गरज कोणाला आहे? संत संस्कार देतात जगताला. कारण बुडते हे जनने दे कोडोळा, येतो कळवळा म्हणून. माईबापांचं चिंतन आपण बघायला लागलो. आईबाप बघा किती श्रेष्ठ माईबाप असतील प्रभू रामचंद्रांच्या जीवनामधले प्रसंग बघा. सगळ्यांना माहित आहेत ते प्रसंग, पण त्या प्रसंगांची चिंतनता बघून जावा की प्रभू रामचंद्र दशरथांनी दिलेला वर होता. कोणाला दिलता वर महाराज? कैकेयीला. कैकेयी मातेला दशरथांनी वर दिलता आणि ती वर कधी मागेल त्यावेळेस द्यायला तयार असं म्हटलेले. पण ते प्रभू रामचंद्र वनाला जावे हे दशरथांना वाटत नव्हतं. दशरथांना असं वाटत नव्हतं की प्रभू रामचंद्र वनाला जावेत. पण प्रभू रामचंद्र आपल्या बापाच्या वराकरता वनाला गेले. म्हणजे बापा करता राम वनाला गेले आणि आई करता राम लंका सोडून अयोध्येत आले. अर्थ कळाला का बघा? आई करता प्रभू रामचंद्र लंका सोडून अयोध्येत आले. याचं कारण आई करता. याचं कारण सांगू का आई करता लंका सोडून ह्याच्यात आले अयोध्येत? याचं एक वर्णन केलेलं आहे की लंका दान दिली. लक्ष्मणाच्या हातांनी लंका दान दिली. लक्ष्मणांनी प्रभू रामचंद्राने सांगितलं लक्ष्मणांना जावा त्या बिभीषणाला त्या लंकेच्या गादीवर बसवा. लंका जिंकली ना, रावणाला मारलं, लंका जिंकली. राजगादीवरती कुणाला बसवा म्हटले? आता बिभीषणाला बसवा. बिभीषणाला लंका दान दिली. मिळवली कुणी? प्रभू रामचंद्रांना मिळाली, पण लंका दान कुणाला दिली? बिभीषणाला दिली. अर्थ बघून जावा. लंका दान देणं सामान्य गोष्ट नाहीये. लंकेची प्रॉपर्टी किती आहे माहिती आहे का आपल्याला? लंकेची संपत्ती किती आहे? शुद्ध कांचनाची 7 कोटी. 7 कोटी घरं शुद्ध कांचनाची. शुद्ध कांचन म्हणजे 24 कॅरेट सोनं. अजिबात भेसळ नाही आहे, असलं सोनं. आणि मग त्या घराला एक वीट सोन्याची, एक वीट म्हणतोय, बिस्किट नव्हे, एक वीट सोन्याची. बघा किती मोठी. आणि अशी किती कोटी घरं? 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची. शुद्ध कांचनाची 7 कोटी घरं म्हणजे एक गाव होईल का हो तेवढ्यात? नाही का? एक जिल्हा होईल का? एक देश होईल का? काय होईल बघा. एवढं जर मोठी संपत्ती जर त्या लंकेची असेल, जसं की पाताळामध्ये भोगावती जेवढी श्रीमंत आहे, स्वर्गामध्ये अमरावती जेवढी श्रीमंत आहे, तेवढी पृथ्वीवरती लंका श्रीमंत आहेत. मग म्हटले ही लंका दान का द्यायला लागलेत प्रभू? लक्ष्मणाला जर वाटत असेल शंका येऊ नये म्हणून प्रभूच सांगतायत. शंका येऊ नये म्हणून प्रभू सांगतायत लक्ष्मणा अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते. हे लक्ष्मणा, स्वर्णमयी जरी लंका असली तर मला अजिबात आवडत नाहीये. अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते. कारण का? जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसे. तो श्लोक आहे. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसे. अपिल स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसे. हा रामायणातला श्लोक आहे. प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला सांगतायत की त्या लंकेमध्ये माझी आई नाही आहे.
मग आई कुठं आहे महाराज? अयोध्येत आहे. आणि त्या लंकेमध्ये माझी अयोध्या नाहीये. अयोध्या नाही म्हणजे माझी जननी नाहीये आणि माझी जन्मभूमी लंकेमध्ये नाहीये, म्हणून लंका मला आवडत नाही. जननी आणि जन्मभूमी मला स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे, म्हणून लंकेचा त्याग कोणाकरता केला? आई करता. म्हणाल काय हरकत आहे का? सांगा. लंकेचा त्याग करून अयोध्येला प्रभू आले, आई करता आले. आणि अयोध्येतनं वनाकरता गेले, बापा करता गेले. आई करता वनातून लंकेतून मागा आले आणि बापा करता अयोध्येतनं वनाकडे गेले. किती श्रेष्ठ आदर्श असेल सांगा. आजकालच्या सगळ्यांच्या करता प्रभू रामचंद्रांचा आदर्श किती मोठा. बंधू असावा रामांसारखा, मित्र असावा रामांसारखा, भाऊ असावा रामांसारखा, नाही का, पती असावा रामांसारखा, पुत्र असावा राम. किती रामांच्या बद्दल जेवढं बोलावं तेवढं श्रेष्ठ आहे, तेवढे राम श्रेष्ठ आहेत. त्यामुळे प्रभू रामचंद्रांच्या आदर्शामध्ये मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव हा भाव आहे आपल्या संस्कृतीतला. त्या माईबापांचं स्नेहच तेवढं श्रेष्ठ असतं. याच्याकरता आहे आईबापांचं स्नेह तेवढं श्रेष्ठ आहे. म्हणून प्रभू रामचंद्रांना रावणाची पत्नी मंडोदरी म्हणते, धन्य त्वया रामा माता, धन्य त्वया पिता, परदारा न पश्यसी. प्रभू रामचंद्र तुम्ही धन्य आहात, तुमची आई धन्य आहे, तुमचे पिताजी धन्य आहेत, परदारा न पश्यसी, तुम्ही श्रेष्ठ आहात. का म्हणतात बघा, शत्रूकंडही त्यांना स्तुतीची सुमने येतात. शत्रू ही स्तुती करायला लागतो, शत्रूकडले लोक ही स्तुती करायला लागतात. एवढे श्रेष्ठ प्रभू रामचंद्र आहेत, कारण ते मातृपितृ भक्त आहेत. बघा पुंडलिकरायांनी काय सेवा केली, कोणाची सेवा केली? पुंडलिकराय महाराज. पुंडलिकराय सेवा कोणाची केली? आई बापाची. म्हणून सकळ तीर्थांची धुरी जे का माता पित्रे, तया सेवेसी करी लोण कीजे, नाही का. म्हणून पंढरपूरला देव विठेवर उभा आहे, नाही का. ती कार्य पुंड्या मातलासी उभे केले विठ्ठलासी. विठ्ठलाला उभं केलं, देवाला उभं केलं, कारण मी कोणाच्या सेवेत आहे? आई बापाच्या सेवेत आहे. सगळ्यांना कथा माहिती आहे, जास्त विस्तार करायची काही गरज नाही आहे. म्हणजे अर्थ काय सांगितला तुकोबारा या ठिकाणी माईबापाची संतांना उपमा देतात. आता आपल्याला पुढला भाग घ्यायचा आहे. माईबापांची संतांना उपमा देतात. माईबाप श्रेष्ठच आहेत, माईबापांचं मुलावर स्नेह श्रेष्ठच असतं. आई बापाला मुलाचं कल्याण व्हावं असं वाटतं. कधीही मुलगा श्रेष्ठ जर काय कार्य करायला लागला तर त्याचं सगळं श्रेय कोणाकडे जातं? तर माता पितांच्याकडे जातं. धन्य माता पिता तयाची असं म्हटलं जातं. बघा, धन्य धन्य जयाचे कुशीत ज्ञानदेव जन्मले असं वर्णन केलं जातं, नाही का. ज्ञानोबा एवढे मोठे श्रेष्ठ आहेत, त्यांच्या आईंना किती श्रेष्ठता दिलेली आहे संतांनी बघा. कारण ह्या आई बापांचे संस्कार असतात त्यांच्यावरती, नाही का. आद्यच गुरु शंकराचार्य वर्णन करतात, कुलम पवित्र जननी कृतांता वसुंधरा पुण्यवतीचेन अपार सच्चित सुख सागरेस्मिन लीने परे ब्रह्मणे असे चेत. ज्याचं चित्त परब्रह्म परमात्मामध्ये लीन झालेलं आहे त्याचं कुळ पवित्र आहे, जननी कृतांत आहे, आई कृतांत आहे, वसुंधरा पुण्यवती झालेली आहे. त्यामुळं अंतकरणातलं चित्त परमात्मामध्ये स्थिर झालेलं यांच्याबद्दलचं वर्णन आहे. धन्य माता पिता तयाची त्यांच्याच करताय. आईबापांची श्रेष्ठता म्हणले. म्हणून ते आईबाप काय करतात तर अत्यंत स्नेह करतात. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. मग संत माईबाप कसे आहेत? आई बापाला मुलाचं कल्याण व्हावं असं वाटतं. आई बाप आणि या जगामध्ये तीनच लोक असे आहेत, संत, माईबाप आणि देव. हे स्वभावानं संतुष्ट होतात. कशानं संतुष्ट होतात? स्वभावानं. स्वभावेने तुष्यती देवा सत्पुरुषा पिता. काही मित्र असतील अपवादात्मक, काही मित्र असतील, काही लोक असतील आपल्या स्वभावाला संतुष्ट होतात, तो एक भाग आहे. पण बऱ्यापैकी बघायला गेलं तर स्वभावानं जास्त रूपात श्रेष्ठ असणारे आपले माईबाप असतात. आईला विचारलंच काय नाही, पोरग लय हो, लय खोडकर आहे, लय असं वागतंय तसं वागतंय, त्याचं जर वाईटपणा लोक सांगायला लागलीच तर मग आई म्हणते, अहो पोरगा फार आमचं चांगला आहे हो, स्वभाव फार चांगला आहे पोराचा, पण मित्रांची संगतीच खराब आहे, नाही तर पोरग आमचं चांगलं आहे. अर्थ का? कितीही व्यसन करायला लागलं तर आईला पोरग चांगलंच वाटतं. कारण का? मित्रांची संगती खराब लागली म्हणून व्यसन लागलं म्हटले, नाहीतर पोरग आमचं स्वभावानं फार चांगलं आहे. कारण स्वभावानं संतुष्ट असतात माईबाप. देवा सत्पुरुषा पिता स्वभावेनहि तुष्यती. स्वभावानं संतुष्ट होणारे देव आहेत, स्वभावानं संतुष्ट होणारे माईबाप आहेत आणि स्वभावानं संतुष्ट होणारे संत आहेत. त्यामुळे आपल्यावरती विशेषत्वानं यांची कृपा असते. संतांची कृपा असते, देवाची कृपा असते आणि माईबापांची कृपा असते. विठ्ठल 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 विठ्ठल
म्हणून या अभंगामध्ये तुकोबराय आहे मायबापांना तुम्ही संत मायबाप कृपावंत म्हणताना कृपावंत शब्द वापरतात. संत ही कशा आहेत? मायबाप आहेत. काय करतात मायबापांप्रमाणे असा जर प्रश्न असेल तर संत मायबापांप्रमाणे स्नेह करतात आपल्यावर. ऐशी कळवळ्याची जाती कशा करतात? तुका म्हणे वत्स धेणू एक चित्ती तैसे मजे येते सांभाळते. जसं एखाद्या धेणू चित्तामध्ये त्याच्या वत्सच असतं ना, तद्वत मायबापांच्या प्रमाणे संत आपल्याला सांभाळतात. म्हणून मायबाप संत हा शब्द वापरलेला आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत, मायबापांसारखे संत आहेत. कसे आहेत याचं वर्णन आहे. मायबापे जन्म देती लोभा कारणे पाळती असं जरी असलं तर मायबापे जन्म देती संत जन्म मरण चुकविती. संत जन्म मरण चुकविती असं एक प्रमाण आहे. संत जन्म मरणाच्या ह्याच्यातून आपल्याला चुकवतात, आपल्याला भयापासून तारतात. हा तुम्ही सांभाळिले संते, तुम्ही सांभाळिले संते. वा तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. तुम्ही तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. तुम्ही भय निरसली खंती भय निरसली. तुम्ही सांभाळिले सांभाळिले संती भय निरसली खंती. तुकोबराय म्हणतात भीती संपून गेली. संतांमुळे आमचं भय गेलं महाराज. संतांनी आपल्याला योग्य मार्ग दाखवला. तसं पाहायला गेलं तर पुनरपी जननम पुनरपी मरणम या राडगाडग्यात आपण पडलेलंच होतो नाही का. पुनरपी जननी जट्रेशेनम ह्या संसारे खलदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारी भज गोविंदम असं वर्णन केलं जातं. जन्म मरण आपल्याकरता लागू आहे. जन्म मरण उपजेते नासे नासिले ते पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा हा चालू असणारा व्यवहार होता. पण काय झालं, हे जन्म मरण संपवण्याकरता संतांची भेट झाली आपल्याला. कारण त्यांची भेट होणं हे फार दुर्लभ गोष्ट आहे. पण ती भेट झाली आणि त्यांनी आपल्याला मार्ग दाखवला. कोणता मार्ग दाखवला? हाच मार्ग दाखवला. येण्याची पंते चालव जाता न पडे गुंता कोटी काय. सोपा मार्ग दाखवला. सोपे वर ममज सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. सोपा मार्ग सांगितला, ते संतांनी आपल्या हातामध्ये दिला आणि त्यामुळं त्यांचे अनंत उपकार आपल्यावरती आहेत. काय सांगू मी या संतांचे उपकार मज निरंतर जागविती. त्या अभंगामध्ये तीन क्रियापद कशा आहेत बघा. मज निरंतर जागविती. जागवणं, पहिलं जाग करणं. आता जे अगोदर जागे असतील तेच दुसऱ्याला जागवू शकतात. संत स्वभावत्वेनं जागे आहेत त्यामुळे ते जागवतात. मज निरंतर जागविती, जागवणं एक झालं. दुसरं करुणी सायास शिकविती, शिकवतात. दोन गोष्टी आहेत. आणि तिसरं तैसे मज येथे सांभाळिती, सांभाळ करतात. किती गोष्टी झाल्या. कसं सांभाळतात, कसं जागवतात आणि कसं शिकवतात याचं वर्णन आहे. काय सांगू मी या संतांचे उपकार मज निरंतर जागविती. पहिलं जाग करणं. दुसरं सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. सहज बोलतात आणि शिकवतात. आणि कसं सांभाळतात, तुका म्हणे वत्स धेणू एक चित्ती तैशे मज येथे सांभाळतात. तीन रूपता कळाल्या का बघा. जागविती, शिकविती, सांभाळिती. म्हणून काय सांगू मी या संतांचे उपकार. संतांचे उपकार काय सांगावे, काय वर्णन करावं. तर संतांनी केलेले उपकार एवढे श्रेष्ठ आहेत असं वर्णन करतात. केले उपकार सांगू काय बाप न करे ऐशी माय. केले उपकार सांगू काय बाप न करे ऐशी माय. किती श्रेष्ठ उपकार केले असतील. माईबाप सुद्धा एखाद्या वेळ हित माहीत असेलच असं माहीत नाही. काही माईबापांना हित माहीत असेलच सांगता येत नाही. लौकिकाचार दाखवणारे माईबापांना, केवळ लोकाचार दाखवणाऱ्या माईबापांना हित माहीत आहे असं नाहीये. कारण तुकोबराय वर्णन करतात हित नाही ठावे जननी जनका दाविला लौकिका चारुती. ज्यांनी लौकिकाचार दाखवला त्यांना हित माहीत असेलच असं सांगता येत नाही.
पण माईबापांना वाटतं मात्र पोराचं हित व्हावं. चिंतन बघून जावा. प्रत्येक माईबापाला वाटतं आपल्या मुलाचं हित व्हावं. वाटतं का नाही सांगा? हित व्हावं वाटतं, पण सगळ्यांनाच हित माहीत आहे असं म्हणता येत नाहीये. संतांना हित बघा. दुसरं आहे श्रुती माता. श्रुतीला पण माता म्हणतो आपण, नाही का? श्रुती माता कशी आहे बघा. श्रुती मातेला वर्णन करताना म्हणतात, अहितापासोनी काढती हित देवोनी वाढविती, नाही श्रुती प्रवृत्ती माऊली जगा. या श्रुतीसारखी अन्य जगामध्ये माऊली कुठली असेल? अहितापासून काढते आणि हित देऊन वाढवते, ती श्रुती माऊली आहे. मग ती श्रुती माता पण तिला हित व्हावं वाटतं आणि हित माहीत पण आहे, पण प्रत्यक्ष अनुभूती देण्यामध्ये समर्थ आहे का? कारण निर्देश करू शकते श्रुती, शब्द निर्देश करतात. हा तिकडं बघा, कारण वेद नेती नेती म्हणतो, बरोबर ना? वेद नेती नेतू न इति न इति, हे नाही ते नाही ते नाही, म्हणजे ज्ञान देऊन काय करू शकतो? ज्ञान देतो आणि ज्ञानाच्या द्वारा काय होतं? निवर्तन होऊ शकतं अज्ञानाचं. पण अनुभव जो शब्द आहे तो मात्र संतांनी स्वतः अनुभवलेलाच जगाला सांगतात. अनुभवाले अंगा ते या जगा देत असे. मग तो कसा अनुभव देतात याचं एक वर्णन आहे, नाही का? तैसे संत जगी क्रिया करुणी दावती अंगी. स्वतः क्रिया करतात आणि अंगाला जगाला दाखवतात. स्वतः क्रिया करतात. कशी करतात? अर्भकाचे साठी पंते हाते धरुणी पाठी. एखादा अर्भक आहे, अर्भक म्हणजे बालक आहे. पंथे, पंत म्हणजे शिक्षक, बरं का? शिक्षक म्हणजे पहिल्या काळात शिक्षकांना पंत म्हटलं जायचं. मग पंत नाही का शिक्षक, त्या पंथ शिक्षकांनी काय करायचं? हातात पाटी धरायची आणि त्या लहानशा बाळकाला हातानं असं गिरवून दाखवायचं, बरोबर की नाही? वास्तविक बाप शिक्षकांना येतंय की नाही सांगा? का लिहायला येतंय की नाही? 1 2 3 4 असं लिहिता येतंय की नाही? पण हाताला धरून बाळाला ते शिकवतात. कसं आहे? त्याला शिकवण्याकरता त्या अवस्थेला येतात. कोणाला शिकवण्याकरता त्या अवस्थेला येतात? लहान बाळाला शिकवण्याकरता ते त्या प्रकारचं होतं. तुम्ही सांगा आता थोडक्यातलं आहे, लहान पोराला चालायला शिकवायचं आहे. मग चालायला शिकवत असताना त्या पोलाची जेवढी बारकी पावलं पडतात तेवढं जर बापानं पावलं टाकायला पाहिजे का त्या बापाच्या पावलानं चाललं पाहिजे पोरगं? कसं म्हणणं इकडं मला? बापाला जेवढी बापाची पावलं पडतायत तेवढं त्या बापानं पावलं टाकायची नसतात चालण्याकरता. मुलाच्या पावलाप्रमाणे पावलं टाकावी लागतात, तेव्हा ती पोरग शिकायला लागतं, बरोबर का नाही सांगा? किंवा बाप जेवढं जेवणामध्ये मोठा घास तोंडात टाकतो तेवढा पोराला तोंडामध्ये घास टाकून चालतील का? हळूहळू थोडे 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 घास तयार करावे लागतील आणि त्या मुलाला जसे चारावे लागतील तद्वत संत आपल्याला शिकवतात. अर्भकाचे साठी पंते हाते धरणी पाटी, तैसे संत जगी क्रिया करुणी दावती अंगी. विठाला 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 विठाला. म्हणूनच हे चिंतन सांगताना सांगतात की संत आपल्याला शिकवतात म्हणून त्यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत माईबापांप्रमाणे. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू, कायमी पतित कीर्तिवर्णन. त्यांची कृपा किती श्रेष्ठ आहे. होता कृपा तुमची पशु बोले वेद, निर्जीव चाले भिंत महिमागत. हे संतांची कृपा आहे. कृपा दान केले संती ते कल्पांती सरेना. अनेक कल्प ते आपल्याला कृपा त्यांची चालते. तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. अनेक जन्म कृपा आपल्यावरती त्यांची स्नेहरूपता असते. असे असणारे संत आहेत. त्यामुळे संतांची कृपा आपल्यावर असते, ते कृपा स्वरूप आहेत. तुम्ही संत माय बाप कृपावंत. विठाला 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 विठाला. अर्भकाचे साठी पंते हाते. कृपावंत रूपत्वेनं संत आपल्यावरती कृपा करतात. कृपा असे आहे की बघा, होता कृपा तुमची पशु बोले वेद. नवे नवे कृपेच्या दृष्टीनं जर त्यांनी निहाळलं तरी सुद्धा काय होते याचं वर्णन आहे. कृपा दृष्टी निहाळिले आपुल्या आपदी वैसविले, बाप रुक्मादेवीवर विठ्ठले भक्तादे दिले वरदान. कृपा दृष्टीने त्यांनी बघितलं तरी आपल्यावरती आपल्या पदाला रूप नेतात. याचा अर्थ आहे त्यांची ज्ञानरूपी दृष्टी आपल्यावरती पडली तर ज्ञानरूपता आपल्याला प्राप्त झाल्यानंतर आपण तदाकारत्वेनं प्राप्त होतो. संत आपल्यावरती उपकार किती मोठे करतात. हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता गिवसावे, म्हणून ऐकावे वाणावे त्याची सदा.
हरवलेली गोष्ट प्राप्त करून संत देतात. तुम्ही म्हणाल आपलीच गोष्ट आपल्याला प्राप्त करून देण्याची गरज काय, नाही का? आपलीच गोष्ट आपल्याला प्राप्त करून देण्याची गरज काय? काही वेळेस प्राप्त करायची गरज पडते. पहिल्या काळात एक गुरके असायचे, आता आहे काय गुरके तुमचे? नाही. पहिल्या गुरके असायचे, नाही का? पूर्ण असे गाव अशी काठी आपटत आपटत जागते रहो म्हणायची, नाही का? आणि ते एक दिवस एक गुरक्या बरोबर चौकात एक जण झोपलं होतं आणि बरोबर आला तिथं. आता रात्रीची वेळ आहे, हातामध्ये कंदील आहे. आता कंदील रात्रीच्या वेळी काय पेटलेलंच असणार, बरोबर की नाही? हातात कंदील घेऊन तो जागते रहो म्हणत आला. पण चौकात एक जण झोपला होता कट्ट्यावरती, त्याला गदागदा हलवलं असं आणि जाग केलं. तो जागा झाला. आता रात्रीचं 2 वाजता जाग केलंय म्हटलं वैतागलाच असेल की नाही सांगा? वैतागला आणि म्हटलं काय झालं, का उठवलं? तो म्हटला बाबा असं आहे, माझ्याकडं बिडी आहे पण काडीची पेटी नाही, तू देतोस का, आहे का तुझ्याकडं? आता तुम्ही सांगा, ह्यानं खालनं वरपर्यंत निरकून बघितलं. रात्रीचं 2ला उठलेला वैतागलेला होता, खालनं वरपर्यंत निरकून बघितलं. ह्याला राग आला असेल की नाही सांगा? जरूर राग आला असेल. एवढा राग आला आणि म्हटला येडा झालास काय? खालनं वरपर्यंत निरकून बघताना हातात कंदील दिसला. म्हटला कंदील आहे तुझ्या हातात, जराशी काच वर करायची आणि बिडी पेटवून घ्यायची, तू मला का उठवलंस, नाही का? मला का उठवलं? तो म्हटला एवढंच माहित नव्हतं म्हणून उठवलं. हे जर कळालं असतं, एवढंच कळालं असतं तर तुम्हाला उठवायची काही गरज पडली. तसेच आपल्याच जवळ असणारी काही गोष्ट आपल्याला प्राप्त होण्याकरता दुसऱ्यानं कोणीतरी सांगावं लागतं, दुसऱ्यानं कोणीतरी सांगावं लागतं. तसं आपलं स्वरूप परमात्मा रूप आहे. आपण वास्तविक अहम ब्रह्मास्मी अयम आत्मा ब्रह्म, नाही का? या अवस्थेपर्यंत आपण पोचायचं आहे, त्या वृत्तीपर्यंत जायचं आहे, तदाकार व्हायचं आहे. पण ती रूपता होण्याकरता कोणीतरी निर्देशक दाखवावा लागतो, तत्वमसी म्हणणारा कोणीतरी बोध देणारा दाखवावा लागतो. आणि ते बोध द्यायचं काम संत करतात. त्यांच्या मार्गाने आपल्या मनाला न्यायला पाहिजे, नाहीतर आपलं आपणच मनामनाने गेलं तर मनमना. आता मनात काही येईल तसं आपण करायला बघा. आता काही वेळा एखाद वेळ मनात आलं कीर्तनात बसलो, काही वेळा मनात आलं, मनात काय येईल सांगता येत नाही. आता मनात येऊ शकतं ह्याचं कवा संपायचं, एखाद्याच्या मनात असं पण येऊ शकतं ह्याचं कवा संपायचं, काय मनात येईल सांगता येत नाही. मग मनाच्या मार्गानं आपण जायचं नाही तर मनाला मार्गाला लावायचं. मग मनाला कुणाच्या मार्गाला लावायचं, कुणाच्या मार्गाला लावायचं? माऊली म्हणतात मनाच्या मार्गाने जायचं नाही, कारण मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, मनोमार्गे गेला तेथेची मुकला. मग प्रश्न केलाच एखाद्यानं असेल तर मन कुणाच्या मार्गाला लावायचं? मग संतांचे संगती मनोमार्ग गती अकळाबा श्रीपती येणे. पण ते संतांच्या संगतीमध्ये मनाला मार्ग भेटू शकतो, संतांच्या संगतीमध्ये मनाला लावावं. कारण मन कसं आहे म्हणाल, संतांच्या संगतीमध्येच आपल्याला ज्ञान होईल, प्रबोधन होईल, नाही का? का संगत चुकली की काय होऊ शकतं याचं चिंतन माहिती आहे का तुम्हाला? संगत चांगली असली पाहिजे, आपल्या विचारांची संगती चांगली असली पाहिजे. कारण नुकती आपण काय असतो की संगतीमध्ये कोणत्या राहतो याच्यावर ठरतं आपलं पुढलं जीवन काय असू शकतं. आकाशातनं पाऊस पडायला लागलेला, त्या पाऊस पडत असताना पावसाचा एक थेंब जर विचार करायला लागला माझी गती काय, त्याला सांगितलं तुझी जी संगती ती तुझी गती. तू जर एखाद्या नाल्यात जाऊन पडलास तर लोक तुझ्यावर थुंकतील, तेच जर तू गंगेमध्ये जाऊन पडलास तर लोक तुला पवित्र म्हणून प्राशन करतील, तेच जर तू दुधात जाऊन पडलास तर पाहे पा दूध पवित्र आणि गोड असंच म्हणतील, है की नाही सांगा? संगतीप्रमाणे तुझी गती होईल, तुझी जी संगती ती तुझी गती. विठला 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 विठला. त्यामुळं संगत आपली कशी असावी याचा विचार प्रत्येकाने आपण करायचा असतो. नुकतं विचार नाही, संगत म्हणजे याचा अर्थ आहे की मनानं विचार करण्याची संगती पण चांगली पाहिजे. नाही आपण आता कीर्तनात बसलोय महाराज, पण मन जर विचारांमध्ये असेल, वेगवेगळ्या बाह्य विचारांमध्ये फिरत असेल इकडे तिकडं, नाही का? आता घराकडे कधी जायचं, नाही का? आता पुन्हा ऑफिसचा विचार करत असेल, उद्या ऑफिसला जायचं आहे, सकाळी इकडं जायचं आहे, सकाळी तिकडं जायचं आहे, हा सगळा जर विचार चालू असेल तर खरं कीर्तनात बसलोय का आपण? नाही. कीर्तनात बसलो नाही, कीर्तनात बसलो कारण आपले विचार चालू आहेत. का सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत माणूस किती विचार करतो याला काय गणित आहे का? क्षणाक्षणामध्ये विचारांमध्ये परिवर्तन होतं, क्षणाक्षणामध्ये. सोपा विषय आहे. परिवर्तनाची चिंतनता एवढी सूक्ष्म असते की पुढं प्रवाहित पाणी आहे आणि पाण्याचा प्रवाह चालू आहे आणि त्या पाण्याकडे आपण बघायला लागलो तर पहिल्या सेकंदाला बघितलेलं पाणी दुसऱ्या सेकंदाला ते पाणी नसतं, पुढं गेलेलं असतं, बरोबर ना? पाणी एवढ्या गतीनं बदललं. का बदललं? कारण त्याच्यात बदल झाला, तेवढ्या गतीनं आपल्यामध्ये परिवर्तन होतं.
आपली ही प्रकृती, कारण परिवर्तनशील हा संसार असं सांगितलेलं आहे. कारण बऱ्याच दिवसानं बघितलं की माणसात परिवर्तन दिसतं. लोक म्हणतात बरंच बदललाय, पहिलं कसं दिसत होतं आता वेगळं दिसायला लागलाय म्हणतात की नाही, जरा पहिलं जरा बारीक दिसत होतं आता जाड दिसायला लागलाय म्हणतात की नाही. अहो परिवर्तन झालेलं आहे, ते आपल्याला दररोज कळत नाही. तुम्ही सांगा आजचा दिवस आहे, आजची तारीख आहे, आज किती तारीख आहे महाराज? 1/4/2024 संध्याकाळी 9 ते 11 हे कीर्तनाची वेळ, बरोबर ना? उद्या जर हे पाहिजे म्हटलं तर 1/4/2024 9 ते 11 उद्या आम्हाला पाहिजे असं जर म्हटलं तर येईल काय? तीच तारीख येईल काय? तेच वर्ष येईल काय? तोच दिवस येईल काय? तीच वेळ येईल काय? तेच सेकंद येईल काय? तो मिनिट येईल काय? अजिबात येऊ शकत नाही, कारण ह्यात बदल झाला. एवढं गतिशील संसार आहे. त्यामुळं आत्ता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाश आयुष्याचा. क्षणाक्षणामध्ये परिवर्तनाचा भाव आहे. त्यामुळं परिवर्तनशील संसारामध्ये आपण जाग झालं पाहिजे. उठा जागे वारे स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माझा सुखवी व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन सुखवी व्यथा. उठा जागे वारे सुखवी व्यथा जन्माच्या, उठा जागे वारे हा लागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्मा. असं संत आपल्याला बोध करतात. संत आपल्याला म्हणतात की बाबा उठा आता जागे व्हा, म्हणजे जागविती, नंतर शिकविती आणि नंतर सांभाळिती, या क्रमाने आपल्याला बोध करतात, कृपा करतात आपल्यावर. म्हणून ते कृपावंत आहेत. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणू. मी काय वर्णन करणार आहे, काय वर्णन करणार आहे? एक जण म्हटला समजा चुकून, एक जण म्हटलाच का हो तुकोबराय, तुमच्याकडे तर वर्णन करण्याकरता शब्द भरपूर आहेत. किती शब्द आहेत? तुकोबरायांचे एक प्रमाणे आम्हा घरी धन शब्दांची चरतने, शब्दाची यत्ने पूजा, असं वर्णन आहे की नाही? शब्दाची आम्हा घरी धन शब्दाची चरतने. आमच्याकडे धन भरपूर आहे, शब्द रूपात आहेत, शब्द भरपूर आहेत. धनघरी पांडुरंग अभंग हे सरेना, एवढे शब्द जर असतील तर शब्दांनी संतांचं वर्णन करा. कायमी पतित कीर्तिवाणू म्हणायची गरज आहे का? नाही. पण तुकोबरायांचंच वाक्य असं आहे, तुकोबरायच म्हणतात, तुकोबरायांचं चरण असं आहे अभंगाचं की शाब्दिकाचे काम नाही येत. हे शब्दाद्वारा संतांचं वर्णन करता येत नाही, म्हणून शब्द वापरावा लागतो. कायमी पतित कीर्तिवाणू. कारण यतोबाचे निवर्तन ते अप्राप्य माणसासह, जिथं वाणी जात नाही, मन जात नाही, बुद्धी जात नाही, अशा तत्वाला प्राप्त झालेले संत असल्यामुळं संतांचं शब्दाद्वारा वर्णन करता येत नाही. शाब्दिकाचे काम नाही येते, म्हणून कायमी पतित कीर्तिवाणू. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जडजीवा. अवतार तुम्हा धरा, तुमचा अवतार कार्य कशा करताय? जडजीवांचा उद्धार करण्याकरता. वास्तविक अवताराचं चिंतन करताना देव अवताराला येतात, संत अवताराला येतात, आणि तुम्ही आम्ही पण या जगतामध्ये येतो. आपलं येणं कसं आहे तर अनिच्छा प्रारब्ध आहे आपल्याकरता, नाही का? इच्छा असो अगर नसो यावंच लागतं या जगतामध्ये, कारण केले कर्म झाले तेच भोग. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी, असं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे पुनरपी जननम पुनरपी मरणम आपल्याकरता ठरलेलं आहे. या जगतामध्ये देव येतात, ते कोणीतरी बोलवावं लागतं, परेच्छा प्रारब्ध आहे. देवाला हाक मारावी लागते, देवा ह्या पृथ्वीला भार झालेला आहे, जरा तुम्ही ह्या पृथ्वीचा भार कमी करायला यावं, नाही का? पृथ्वी जाते काही वेळ देवाकडं, गाईच्या रूपामध्ये पृथ्वी जाते महाराज, आणि त्या पृथ्वीवर भार कोणाचा होतो? येशाम न विद्यान तपोन दानोन धर्मोण शीलोण गुणोण ज्ञानम ते मृत्यूलोकी भुविहार होता मनुष्य लोकेन मृगाशरंती. ज्यांच्याकडे विद्या नाही ना, दान आहे ना, तप, यातलं एक जरी गुण असलं तर चालतोय, पण यातला एकही नसेल समजा, येशाम न विद्या
न दानो न तपो न धर्मो न शीलो न गुणो न ज्ञानम. एखादा साधा चांगला गुण तरी पाहिजे. आलेल्या एखाद्या माणसावर स्नेहानं प्रेमानं बोलता आलं, हा एक तरी गुण असला तरी सुद्धा पृथ्वी त्याला धारित करायला तयार असते. म्हणजे त्याच्यावरती पृथ्वीवर तो चालायला काय हरकत नाही. पण पृथ्वीला कोणाचा भार आहे तर ह्या लोकांचा भार आहे ज्यांच्याकडे एकही गुण नाही आहे. मग ती पृथ्वी भारित होऊन देवाकडे गेल्यावर देवाला विनंती करावी लागते. मग देव या जगतामध्ये अवतार रूपाने येतात. ह्या जगतामध्ये येतात कधी सांगा. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्यं तदात्मानं सृजाम्यहम्. अभ्युत्थानं धर्मस्यं, अधर्माचा ना अभ्युत्थान करण्याकरता नाही का. तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवंताचा अवतार कार्य परेच्छा प्रारब्धाचं चिंतन सांगितलंय. आणि संत या जगतामध्ये येतात. हे कशा करता येतात तर कसं येतात तर स्वेच्छा प्रारब्ध स्वतः येतात. कसं आम्ही काय असं ठरवून नाही का. आम्ही वैकुंठ वासी, वैकुंठ वासी, आम्ही आलो याच कारणासी, आलो याच कारणासी, आलो बोलिले जय ऋषी, सात भावे वरताया, झाडू संतांचे मार्ग, 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 संतांचे मार्ग. वास्तविक आम्ही वैकुंठवासी. इथले आहे का. नाही नाही नाही. स्वरूपत्वेनं येते उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. जे स्वरूपत्वेनं कुठले आहे तर वैकुंठ रूप आहेत, वैकुंठातले. पण ह्या जगतामध्ये आलो म्हणतात. आलो कशा करता या जगतामध्ये येतात संत. स्वेच्छा येतात, स्वेच्छा येतात नाही का. काय येतात ह्या जगतामध्ये तर जगाच्या कल्याणा करता येतात. झाडू संतांचे मार्ग, आडराणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तोचे, अर्थ लोपली पुराणे, नाश केला शब्दज्ञाने, असं वर्णन केले की नाही. विषय लोभी म्हणे साधने बुडविली. ते साधन दाखवण्याकरता या जगतामध्ये संत येतात. आणि संत येतात या जगतामध्ये म्हणून अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जण जड जीवा. जड जीवांचा उद्धार करण्याकरता या जगतामध्ये संत येतात. आणि संत आल्यानंतर त्यांनी जड जीवांचा उद्धार केला. उद्धार कसा केला तर वाढावया सुख, सुख वाढवणं, भक्ती वाढवणी, भाव वाढवणं आणि धर्म वाढवणं आणि भगवंताचं नाम वाढवणं. वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार्य नाम विठोबाचे. भगवंताचं नामचिंतन वाढवण्याकरता या जगतामध्ये संत येतात. आणि त्यामुळं हे सगळं केलेलं आहे. तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये ही संतांचं वर्णन करतात. ते आपण बघायचं आहे मधल्या भजनानंतर. विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय, जय जय विठोबा रखुमाय, जय जय विठोबा, जय जय विठोबा रखुमाय, हरि जय जय विठोबा रखुमाय, जय
विठोबार तुम्हा हरी जय विठोबार तुम्हा हरी जय विठोबार तुम्हा जय विठोबार तुम्हा बरोबर 9ला चालू झालंय का 9:30ला 9:30ला सव्वा 11
पाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान अवतार तुम्हाधराया कारण उद्धराया जन जळजीवा वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार्य नाम विठोबाचे अवतार तुम्हाधराया कारण उद्धराया जन जळजीवा तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हाधराया कारण उद्धराया जन जळजीवा. तुकोबराय म्हणतात चंदनाच्या अंगामध्ये ज्या प्रकारचे गुण आहेत तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. या जगतामध्ये संत कसे आहेत हे दाखवण्याकरता कोणतं तरी उदाहरण या जगतामध्ये दाखवावं लागेल. लौकिक जीवनातलं लौकिक व्यवहारातलं जे उदाहरण आहे अशी कोणती आहेत तर तशी लवकर भेटत नाहीत. का भेटत? कारण संतांसारखं कोण आहेत? संतच. संतांसारखं संतच आहेत नाही का. तरी पण एखादा दाखवा जवळपास असणार एखादा तरी ज्याच्यातले एखादे काही थोडे गुण का असना संतांसारखे वाटायला लागतील असे काय आहेत तर चंदनाच्या अंगामध्ये काय गुण आहेत म्हणले. चंदन हे स्वतः झिजतं पण जगाला सुगंध देतं. स्वतः झिजतं. बघा चंदन झिजतं का नाही? उघळताना काय होतं? घासलं जातं झिजलं जातं पण सुगंधच देतं. किती सुगंध देतं? शेवटच्या कणापर्यंत ते सुगंध सोडत नाही. गृष्टम गृष्टम चंदनम पुनर्पी न जहाती गंधम. किती जरी चंदनाला घासलं तर तो आपला गंध काय सोडत? सुगंधच द्यायचं काम करतो. त्याला चंदन रूपात. तसं संतांना त्रास झाला असेल ज्या होतो संतांना त्यांच्या जीवन कार्यामध्ये संतांना त्रास झालाय की नाही सांगा. पण तरी सुद्धा संतांनी दुष्टांना शासन नाही केलेलं दुष्टांनाही सज्जन बनवलं. उद्धराया जन जडजीव. अत्यंत अत्यंत त्रासदायक लोक सुद्धा त्यांच्या जीवनात जे होते त्यांना प्रतिकार करायच्या ऐवजी त्यांनाही समाधानच दिले. त्यांच्याही जीवनाचा उद्धार व्हावा अशाच प्रकारे संतांनी काम केलेलं आहे. याचा अर्थ आहे की चंदनाप्रमाणे तुका म्हणे गुण चंदन. चंदनात काय गुण आहे म्हणजे चंदनाला उघळल्यानंतर चंदन शीतलमय आहे. शीतलमय कसं आहे चंदन? शीतलमय. डोक्याला लावून बघा चंदन शीतल वाटतं थंड वाटतं बरं का. तसे संत शीतल आहेत या जगतामध्ये. आला शीतळ शांतीचा वारा नाही का तेने सुख झाले या शरीरा. संतांच्या रूपत्वेनं संत शीतळ रूप आहेत. एक सुभाषित सुंदर वर्णन करतात. चंदनम शीतलम लोके चंदनादपि चंद्रमा चंद्र चंदनयोर मध्ये शीतला साधू संगती. चंदन शीतल आहे. चंदनापेक्षाही चंद्रमा शीतल आहे. चंद्रमापेक्षाही संत संगती शीतल आहे. चंदनम शीतलम लोके चंदनादपि चंद्रमा चंद्र चंदनयोर मध्ये शीतला साधू संगती. संतांची संगती शीतल आहे. म्हणजे काय आहे की संत चंदनाप्रमाणे जवळपास आलं. चंदनाच्या झाडाला मोठमोठ्या धारदार कुऱ्हाडीनं जर मारलं तर कुऱ्हाडीच्या पुढच्या धारदार टोकाला सुद्धा चंदन सुगंधित करतं. चंदनाच्या झाडाला नाही का धारदार टोकानं जरी मारलं कुऱ्हाडीच्या तर त्या पुढल्या धारदार टोकालाही सुगंधित करतं. संत तसं करत. चंदनाच्या झाडाजवळ लिंबाची झाडं वाढलेली असतील समजा. कशाची झाडं? लिंबाची असेल बाबळीचं असेल आणि कुठले कुठले वेगवेगळे झाडं असतील तर अनेक झाडांना सुगंध कुणाचा येतो? कारण त्यांचं काय केलेलं कार्यच एवढं झालं. त्यांनी काय केलं असेल? फक्त चंदनाच्या झाडाजवळ ते आलेले आहेत म्हणून चंदनासारखा त्यांना सुगंध आला. तसं संत ही आपल्या सारखं दुसऱ्याला करतात. आपणासारिखे करती तात्काळ नाही काळ वेळ तयार. संतांच्या संगतीत मनुष्य गेला की तदाकार होतो तद्रूप होतो. चंदनाच्या झाडाचे बरेचसे गुण आहे की चंदनाच्या झाडाच्या सावलीला मारणार बघा. चंदनाच्या झाडाला मारण्याकरता सावलीला जरी गेला तर परोपकारच चंदनाचं झाड करतं. काय करतं? त्याला सावली द्यायचं काम करतं नाही का. सावली द्यायचं म्हणून येते परोपकाराय लोके देवेन निर्मित. कुणाकुणाला देवान निर्माण केलंय? रविश्चंद्र घना वक्षा नदी अवश्य सज्जना. या जगतामध्ये रवी म्हणजे सूर्य, चंद्र, घन म्हणजे ढग, वृक्ष म्हणजे झाडं, नदी आहे, गाव म्हणजे गायी आहेत. हे देवानं कशा करता केलेले आहेत तर येते परोपकार आहे. परोपकार करण्याकरताच या जगतामध्ये त्यांनी केले. काय वर्णन केलंय? रविश्चंद्र घना वक्षा नदी अवश्य सज्जना. आणि सज्जन सुद्धा देवानं या जगतामध्ये सज्जन रूपता ज्या लोकांना प्राप्त आहे हे ना देवच रूप आहेत ते. सज्जन म्हणजे देवाचं स्वरूप आहेत. या जगतामध्ये देवही सज्जन रूपात जर आले असतील तर ते आहेत परोपकारा करताच. बघा त्यात वृक्षाचाही नंबर आला आणि त्यामध्येही चंदनाचा विषय बोलायला लागलो आपण. तो चंदन पुणे सर्व गुणे संपन्न. चंदन हा सर्व गुणांनी संपन्न आहे. की चंदन कसा आहे? चंदनाची बाहुली तयार केली, तिचे पायही चंदनाचेच आहेत आणि हातही
चंदनाचे हात पायही चंदन, नाही का? म्हणजे चंदनाच्या बाहुलीमध्ये फरक झाला का? चंदनाचे हात पण चंदनाचे, पाय पण चंदनाचे, फरक आहे का? तसा आहे की सर्वांग रूपत्वेनं सज्जनतेचा भाव, सर्वांगात म्हणजे चंदनाच्या मध्ये भाव दुसरा कुठला एक नाहीच वेगळा, चंदनपणाचा एक नाही. तसं संतांच्या अंतकरणामध्ये सर्वांग म्हणजे संतांचं शरीर सुद्धा असं आहे की त्या शरीराचा स्पर्श झाला तर माणूस दिव्य होतो. काय वर्णन केलंय? आलिंगणे संतांची या दिव्य झाली माझी काया. संतांना जर स्पर्श झाला तर काया दिव्य होते. संत चरण रज, अहो संतांना स्पर्श होणं काय, त्यांच्या चरणाची रज जरी आपल्याला लागली तरी काय फरक होतो याचं वर्णन आहे. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळणी जाय. बघा किती सामर्थ्य संतांच्या दर्शनामध्ये आहे, त्यांच्या चरणाच्या रजेमध्ये आहे. त्यामुळं संत आपल्याकरता श्रेष्ठ आहे. त्यांचं वर्णन करेल तेवढं थोडं आहे. हे आपल्यासारख्यांच्याकडनं काय घडणार आहे? जिथं तुकोबराय म्हणतात कायमी पतित कीर्तिवाण, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. तुकोबराय म्हणतात चंदनाच्या अंगामध्ये ज्या प्रकारचे गुण आहेत तसे संत आहेत. स्वतः जिस्त पण जगाला सुगंध. संतांचं काय कार्य म्हटले? स्वतः जिसतात. एक वर्णन केलेलं आहे पंचदशीमध्ये, एक वर्णन केलेलं आहे. सत्कर्म परिपाका ते करुणा आणि निद्रित्रो प्राप्यतिरत्रुषा विश्राम्यंत्यता सुखम उपदेशम वाप्यम आचार्य तत्वदर्शी पंचकोश विवेकेनं लभंते निवृत्तीम पराम. सत्कर्माचा परिपाक झाल्यानंतर संत दर्शन देतात महाराज. सत्कर्म आपलं उदयाला आलं पाहिजे. उजळले भाग्य, आता भाग्य उदयाला आलं पाहिजे. धन्य शब्द वापरलाय संतांच्या दर्शनामध्ये. धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन. बहुत सुकृताची जोडी असावी लागते. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. भाग्याचा विषय बोललेले आहेत. प्रत्येक ठिकाणी भाग्य का बोललेत? का संतांचं दर्शन व्हायचं तर सत्कर्माचा परिपाक व्हावा लागतो. सत्कर्म परिपाकात ते करुणा आणि दिनोद्रत प्राप्यतरोत्रशा विश्राम्यंते सुखा. पण संतांचं दर्शन झाल्यामुळे काय झालं? एक ठिकाणचं वर्णन पंचदशीत केलंय. संत काय करतात? एक नदीमध्ये पडलेला किडा आहे, तो फिरायला लागलाय, गटकळ्या खायला लागला. त्याला काय करतात? त्या किड्याला उचलतात संत आणि सावलीला नेऊन ठेवतात. तो चावणारा किडा आहे, त्यांना चावतो. पुन्हा आणि सरपडत जाऊन त्या कुठं पडतो? नदीमध्ये पडतो. पुन्हा आणि संत जातात, त्याला उचलतात, त्याला बाहेर काढतात, सावलीला ठेवतात. पुन्हा आणि तो जातो, पुन्हा पडतो. पुन्हा संत त्याला वाचवतात. एक जण विचारलं संतांना, हो तुम्हाला तो चावतोय, तुम्हाला त्रास होतोय, तुम्हाला ते नाही का, तुम्हाला चावतोय, त्याच्या वेदना तुम्हाला होत असतील एखाद वेळ, तुम्ही त्याला का वाचवताय? ते म्हटले नाही नाही नाही, त्याचं चावणं हा त्याचा धर्म असला तर वाचवणं हा माझा धर्म आहे. चावणं हा त्याचा धर्म असला तर वाचवणं हा कुणाचा धर्म आहे? काय संतांचा अर्थच आहे परोपकार. येते उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. उपकारा करताच या जगतामध्ये संत येतात. त्यामुळं संतांचं स्वरूप कोणाप्रमाणे आहे? थोडकसं वर्णन करायचं म्हणलं तर तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जडजीव. गणेश्वर माऊली ज्ञानराज माऊली निवाराम. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली निवाराम. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली निवाराम. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. तुम्ही संत माय वाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जडजीवा. वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार्य नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जडजीवा. तुका म्हणे गुण चंदनाची अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जडजीवा. झालेली सेवा पंढऱ्याच्या चरणी ज्ञानोबा तुकोबांच्या चरणी समर्पित करून तुका म्हणे गुण चंदनाचे
विठ्ठल जय जय पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज जय जय